नमस्कार मित्रांनो, तुम्ही बातमी बघितली असेल. बलुचिस्तान या पाकिस्तानमधल्या प्रांतामध्ये परवा रेल्वे हायजॅक करण्यात आली. खरं तर बलुचिस्तानमध्ये बलूच आर्मी नावाची जी संघटना आहे त्या संघटनेने हे कृत्य केलं. खरं तर यामागे फार मोठा इतिहास आहे. बलुचिस्तान हा भारत पाकिस्तान स्वतंत्र झाला त्यावेळेस एक रियासत होती. तिथे एक राजेशाही होती आणि ती स्वतंत्र होती. इंग्रजांनी सुद्धा तिला मान्यता दिली होती. पण मोहम्मद अली जिना यांनी त्या राजाला पटवून ते राज्य पाकिस्तानमध्ये विलीन करून घेतलं, पण त्यांना काही अधिकार दिला नाही. नंतर हळूहळू मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्वतंत्रतेचं वारं वाहू लागलं आणि तिथला समाज म्हणायला लागला की आम्हाला पाकिस्तानात राहायचं नाही. खरं तर बलुचिस्तान हा प्रांत फार मोठा आहे, पण तो समृद्ध नाही. त्या ठिकाणी खनिज संपत्ती आहे, पण पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे बागायती नाही आणि वाळवंटी आणि पहाडी प्रदेश आहे. पण तिथल्या लोकांना असं वाटतं की आमची संस्कृती, आमची भाषा, आमचा इतिहास वेगळा असल्यामुळे आम्हाला पाकिस्तानमध्ये राहायचं नाही. पण पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात दहशतवाद कारवाई करत त्या प्रांताला ताब्यात ठेवलं आणि तिथल्या प्रचंड प्रमाणात लोकांच्या कत्तली केल्या आणि त्यांची चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. पण मध्ये मध्ये ती चळवळ उफाळून येते आणि काही काही ठिकाणी असे हल्ले होत असतात. हा हल्ला जगातल्या इतिहासातला फार मोठा हल्ला आणि पाकिस्तानमधलाही फार मोठा हल्ला आहे. पूर्वी एकदा एका स्कूलवरती लहान मुलांवर प्रचंड गोळीबार करून त्यात मोठ्या प्रमाणात मुलांच्या कत्तली झाल्या. त्यानंतर पुढचा हा विशेष प्रकार आहे की ज्यामुळे रेल्वेला मध्ये प्रवाशांना आणि सैनिकांना बंधक बनवत त्यांनी पाकिस्तानकडे त्यांच्या लोकांना जे पाकिस्तान जेलमध्ये ठेवलं त्यांची सुटका व्हावी आणि आमचा प्रांत आम्हाला परत मिळावा, आम्हाला पाकिस्तानात राहायचं नाही, आम्हाला स्वतंत्रता मिळावी, असं त्यांच्या मागण्या आहेत. पण पाकिस्तान आज तरी त्या मागण्या मान्य करायला तयार नाही. खरं तर पाकिस्तानने जे पेरलं ते उगवलं, दहशतवाद पेरला आणि तो उगवला. पूर्वी तो सर्प दुसऱ्या प्रांतांना, दुसऱ्या समाजाला डंक करत होता, पण आज तो पाकिस्तान नागरिकांनाही चावू लागला. खरं तर इतिहासापासून जे धडा घेत नाही त्याला इतिहास माफ करत नाही. मित्र हो, धर्माने मानवी जीवन समृद्ध होतं, पण इस्लाम असा धर्म आहे की त्याने जगभर मानवतेचा संहार केला. स्वतः मुसलमान चांगला जगला नाही आणि दुसऱ्यालाही जगू दिला नाही. हा असा इस्लामचा इतिहास आहे. तेव्हा हा इस्लामचा इतिहास रक्तरंजित आहे, पण तो समाज ती गोष्ट मान्य करत नाही. ते म्हणतात की इस्लाम हा शांतीचा मजहब आहे, पण कुठेही शांतता नाही, त्यांच्या देशात बी नाही, जगभर बी नाही. आता याच्यात बलुचिस्तान आर्मी जे लोक आहेत ते मोठे बॉम्बर आहेत आणि फिदाईन आहेत. त्यांनी त्या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बर बसून ठेवले. फिदाईन आहेत आणि जर काही गडबड झाली ते स्वतःला ओढून घेतील आणि त्या बोगीमधले सगळे लोक मारले जातील. खरं तर जवळजवळ 500 लोक होते, त्याच्यात महिला आणि मुलांना त्यांनी सोडलं. त्याच्यात 200 सैनिक आहेत, बाकी नागरिक आहेत. बरेचसे नागरिक हे पंजाबी आहेत. खरं तर मध्यंतरी चीनने वन बेल्ट रोड हा त्या भागातून नेला आणि त्या ठिकाणी ग्वादर नावाचं बंदर उभं केलं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू केला. यालाही यांचा बलुचिस्तानच्या समाजाचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं की चीनला पाकिस्तानने आमचा प्रदेश विकून टाकला आणि ते बरंचसं खरं आहे. तर मित्रो, अशा पद्धतीचे ही सगळं पाकिस्तानमध्ये चाललं आहे. पाकिस्तानला आर्मीला जर्जर करून बलुची लोकांनी सोडलं, पण तरीही तो प्रांत अजून तरी मोकळा व्हायला तयार नाही. मध्यंतरी त्यांनी जेव्हा भारत पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा नेहरूकडे अशी मागणी केली की आम्हाला भारतात विलीन व्हायचं आहे, तुम्ही त्याला मान्यता द्या. पण त्या काळच्या काय परिस्थिती असेल आणि नेहरूचं काय धोरण असेल, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कुठलीही मिलिटरी कारवाई त्या प्रदेशात करणार नाही आणि तो पाकिस्ताननेच बळकावला तर आम्ही काही हस्तक्षेप करणार नाही, अशा पद्धतीने सांगितल्यामुळे जिनाला आयतंच बळ भेटलं आणि जिनाने तो प्रांत आपल्या ताब्यात घेतला. खरं तर त्यावेळेस बलुचिस्तान हा प्रांत जर आपल्याकडे येत होता तर आपण तो घ्यायला हवा होता, पण त्याला दळणवळणाचे मार्ग नसल्यामुळे आणि समुद्राकडनं त्याचा
शी संपर्क असल्यामुळे त्या काळी आणि भारत हा प्रचंड मोठा असल्यामुळे आणि आपल्यालाही अनेक गोष्टी अशा त्यावेळेस गरजेच्या होत्या. ते करता करता राजकीय लोकांना नाकीनऊ येत होतं. तेव्हा ही फुगडची डोकेदुखी कसा आला असा त्या काळात विचार केला असेल. पण आज तो विचार नक्कीच चुकीचा ठरतो. एखादा प्रांत होऊन येत असेल तर आपण नक्कीच त्याचा विचार केला पाहिजे. आणि आता बी जम्मू काश्मीरचा जो वरचा पश्चिमेकडचा भाग पाकिस्तानने बळकावला आहे तो आता आपण लवकर सोडायला हवा. जी हिंमत भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेस म्हणजे बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी इंदिरा गांधी यांनी दाखवली ती हिंमत आता आपले राज्यकर्ते भाजपचे आणि विशेष मोदी साहेबांनी दाखवणं गरजेचं आहे. कारण नुसती हिंमत असून उपयोगाची नाही किंवा आमची छाती इतक्या इंचाची सांगण्याला काही अर्थ नसतो. ती प्रत्यक्ष कृतीमध्ये जेव्हा उतरेल तेव्हा समाज त्यावर विश्वास ठेवत असतो. तेव्हा हे काम मोदी यांनी जरूर करावं आणि हा प्रांत भारतात विलीन करून घेण्यात यावा. म्हणजे तेही लोक सुखी होतील आणि आपलाही भूभाग वाढेल आणि आपल्याला तिथली खरं संपत्ती मोठ्या प्रमाणात मिळेल. तिथल्या समाजामध्ये शांतता मिळेल. अशा पद्धतीचं हे लवकरात लवकर चांगलं काम आपण करावं. कारण पाकिस्तानकडे ती ताकद मुळीच राहिलेली नाही. तो कुठल्याही पद्धतीने विरोध करेल. तो फक्त वल्गना करतो, बाता करतो, पण त्याच्यामध्ये ती खुमक नाही की ते भारताला विरोध करू शकतील. तेव्हा जरूर भारत सरकारने हा विचार करावा आणि बलुचिस्तान हा प्रांत स्वातंत्र्य करावा आणि तो भारतात विलीन करण्यात यावा. नमस्कार.